नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहिणी मॅडम, IIT कॉम्प्युटर पंढरपूर। आज आपण MKCL न्यू इरा 2025 MSAT इरामधील सेशन नंबर 8 पाहणार आहोत। इरा ओपन करा, सेशन नंबर 8 ला क्लिक करा। इथे आपल्याला क्वेश्चन शोधत जायचं आहे। नॉलेज चेक कुठे आपल्याला पाहावं लागेल, त्यामुळे हे प्रत्येक प्लसचं चिन्ह आपल्याला ओपन करत जायचे। पुढे कोणत्या चिन्हामध्ये नॉलेज चेक असतील ते आपल्याला सोडवायचं आहे। स्टार्ट करा। पहिला नॉलेज चेक आहे हा। मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये डॉक्युमेंट प्रिंट करण्यापूर्वी तुम्ही त्याचे प्रिव्ह्यू कसे करू शकता? प्रिंट लेआउट निवडा, डॉक्युमेंट वेगळ्या विंडोमध्ये थेट प्रिंट बटनावर क्लिक करा, फाईल टॅब प्रिंट प्रिव्ह्यू पर्याय वापरा। व्ह्यू टॅबमधूनही करू शकतो आपण। व्ह्यू टॅबवरती क्लिक करा, पर्याय क्रमांक 3 SIM करा, समोर एंड एक्झाम असं टाईप करा, कन्फर्म, ओके। ओके, पुढचं नॉलेज चेक पाहूयात आपण कुठे। दुसरा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड फाईल टॅब कोणते कार्य करते? सेव्हिंग अँड ओपनिंग डॉक्युमेंट, पर्याय क्रमांक 2 SIM करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म, ओके। पुन्हा आपल्याला पुढचा प्रश्न शोधायचा आहे कुठे, जिथे आपल्याला ते नॉलेज चेक दिसेल तिथून आपल्याला सोडवायला चालू करायचे। इथं आहे पुढचा नॉलेज चेक। स्टार्ट करा। पुढीलपैकी कोणता ऑप्शन फॉन्टच्या कॅटेगरीमध्ये मोडत नाही? इटॅलिक मोडत नाहीये, पर्याय क्रमांक 4 सबमिट करा। पुढचा प्रश्न आहे, फॉन्ट साईज वाढवण्यासाठी आपण फॉन्ट ग्रुपवर क्लिक करू, बरोबर। तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटमधील टेक्स्टला कलर ॲड करायची इच्छा आहे, होम टॅबमधील कोणता ऑप्शन वापरून तुम्ही हे कराल? ह्याचं उत्तर आहे फॉन्ट ग्रुप, पर्याय क्रमांक 1। फॉर्मॅट पेंटर स्टाईल ऑप्शन डॅश डॅश ग्रुपमध्ये आढळतो, पर्याय क्रमांक 1 होम आणि क्लिपबोर्ड। फॉन्ट कलर चेंज करण्याचा ऑप्शन तुम्हाला कुठे आढळेल? फॉन्ट कलर चेंज करण्यासाठी आपल्याला फॉन्ट ग्रुपमध्येच जावं लागेल, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। पुढचा प्रश्न आहे, वर्ड डॉक्युमेंटमध्ये डिफॉल्ट लाईन स्पेसिंग किती असते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तुमच्या टेबलमधून बॉर्डर्स रिमूव्ह कशा करता येतील? पर्याय क्रमांक 1। टेक्स्ट बोल्ड इटॅलिक फॉर्ममध्ये बदलण्यास डॅश डॅश म्हटले जाते। 8व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फॉन्ट स्टाईल। 9वा प्रश्न आहे, बुलेट स्टाईल ऑप्शन डॅश डॅश ग्रुपमध्ये आढळतो, पॅराग्राफ ग्रुप। 10वा प्रश्न आहे, टेक्स्ट एंटर व फॉर्मॅट करण्यासाठी तुम्ही डॅश डॅश टॅबचा वापर कराल, पर्याय क्रमांक 3 होम टॅब। सबमिट करा, SIM एंड एक्झाम टाईप करा समोर, कन्फर्म आणि ओकेला क्लिक करा। पुढे आहे सेल्फ पाथ लर्निंग, सिम्युलेशन क्वेश्चन आहेत। आधी सिम्युलेशन प्रश्न आधी सोडवावे लागतील। स्टार्ट करा। पहिला प्रश्न आहे, चांगली रंगसंगती वापरणे खूप महत्त्वाचे असते, म्हणून युजर ऑफ IT इन व्हेरियस इंडस्ट्री निवडलेल्या टेक्स्टला स्टँडर्ड ब्ल्यू फॉन्ट कलर अप्लाय करा। स्टँडर्ड ब्ल्यू फॉन्ट कलर आपण फॉन्ट कलरमधून घेतो। इथं आहे स्टँडर्ड ब्ल्यू 3 नंबरचा कलर, हा पाठीमागून क्लिक करा। प्रश्न सबमिट झाल्यानंतर पुढचा प्रश्न आपोआप येईल, म्हणजे तुम्हाला स्टार्ट करून घेता येईल। तुमच्या डॉक्युमेंटमध्ये डॉक्युमेंट आणि सादरीकरणे दृश्यमानपणे वर्धित करण्यासाठी टेक्स्ट इफेक्टचा वापर केला जातो, म्हणून निवडलेल्या टेक्स्टवर शॅडो इनर टॉप लेफ्ट इफेक्ट अप्लाय करा। स्टार्ट करा। टेक्स्ट इफेक्टमध्ये जायचे, शॅडो इफेक्टमध्ये जायचे आणि इनर टॉप लेफ्टचा 1 नंबरचा इफेक्ट यूज करायचा आहे। प्रिंटिंग करताना डॉक्युमेंटचे फॉर्मॅटिंग तसेच राहावे, म्हणून तुम्ही तुमचे डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करायला हवे। आपल्याला म्हणून दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटची PDF तयार करा। फाईल, एक्सपोर्ट, क्रिएट PDF, इथं नाव टाकण्यासाठी क्लिक, पब्लिश, डायरेक्ट पब्लिश करा, क्लिक करायची गरज नाही। आणि ह्यातला 4था प्रश्न बघूयात आपण, सेव्ह ॲज
वापर केल्याने काम करत असलेल्या डॉक्युमेंटची कॉपी परत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते. म्हणून इजरापाइटी या नावाने सेव्ह ॲज करून दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर सेव्ह करा. फाईल, सेव्ह ॲज, डेस्कटॉप, लिहिण्यासाठी क्लिक आणि सेव्ह. जेव्हा तुम्ही एखादे प्रोफेशनल डॉक्युमेंट तयार करत असता तेव्हा टेक्स्ट मार्जिनमध्ये समान पद्धतीने विभागले गेले पाहिजे. म्हणून निवडलेला पॅरेग्राफ जस्टिफाय करा आणि नंतर लाईन स्पेसिंग 1.0 असे निवडा. इथे जस्टिफायला क्लिक करा आणि लाईन स्पेसिंग 1.0 करा. इथे आपले सिम्युलेशन प्रश्न संपतात. असाइन करा, एंड एक्झाम करा, कन्फर्म करा, ओके. पुढे आहेत सेल्फ पाथ लर्निंग, स्टार्ट करा. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे MS वर्ड मध्ये टेम्पलेट म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे पूर्व डिझाईन असलेले. दुसरा प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट वर्डमध्ये विविध प्रकारचे टेम्पलेट्स कुठे मिळतात? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 फाईल टॅब, न्यू आणि सर्चमध्ये. पुढील प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट वर्डच्या होम टॅबमधील फॉन्ट ग्रुपचे प्रायमरी फंक्शन काय आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फॉन्ट आकार, रंग, स्टाईल, स्वरूप निश्चित करणे. नेक्स्ट, MS वर्डमधील होम टॅबच्या क्लिपबोर्ड ग्रुपवर उपलब्ध असलेले सर्व पर्याय ओळखा. याचं उत्तर आहे हे क्लिपबोर्ड ग्रुप बरोबर आहे. इथे पर्याय क्रमांक 2 सबमिट. सेल्फ पाथ लर्निंग संपलेलं आहे. पुढे आहे गाइडेड डू इट युअर सेल्फ, स्टार्ट करा. एक मिनटं, पहिली अर्धी सोडलेली तिला एंड करू पहिला आपण. स्टार्ट करा. पहिला प्रश्न आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा, त्यात एनव्हलप हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा. आता याचा वापर करून एनव्हलप तयार करण्यासाठी क्रिएट बटनावर क्लिक करा. प्रश्न स्टार्ट करा. वर्ड उघडायला सांगितले, स्टार्टला क्लिक करा. वर्ड ओपन करा, स्क्रोल डाऊन करा, खालच्या कडेला वर्ड असेल, इथं आहे वर्ड. वर्ड ओपन करा. एनव्हलप हे टेम्पलेट आपल्याला सर्च करायचे. इथे एनव्हलप असं टाईप करा. एनव्हलप टाईप केल्यानंतर इथे सर्चला क्लिक करा. इथे काही टेम्पलेट्स येतील, टेम्पलेटला क्लिक करा आणि इथे क्रिएटला क्लिक करा. ते टेम्पलेट समोर दिसल्यानंतर मग प्रश्न सबमिट करा. प्रश्न सबमिट होईपर्यंत वाट पहा. इरा काहीच रिस्पॉन्स देत नाहीये. आपल्याकडे मराठा व मराठा कुणबी या कास्टसाठी 6 महिन्याचा कॉम्प्युटर डिप्लोमा मोफत चालेल. कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर सांगा. ॲडमिशन चालू आहेत त्याचे. तसेच
ओपन कास्ट, पूर्णपणे जे ओपन कास्ट आहेत ब्राह्मणमध्ये वगैरे येणारे, त्या कास्टसाठीही एक अमृत कलश नावाचा डिप्लोमा मोफतमध्ये चालू आहे. त्याही विद्यार्थ्यांपैकी कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांनाही तसं सांगा, ॲडमिशन चालू आहेत. जर तुमच्या माहितीपैकी कोणी घेणारे असतील ॲडमिशन तर त्यांना सांगा. त्यासाठी विद्यार्थ्याचं वय 18 वर्ष कंप्लीट असायला हवं आणि विद्यार्थी सारथी म्हणजे मराठा कास्टसाठीचा जो विद्यार्थी तो 12वी पास असायला हवा आहे आणि अमृत कलशसाठी त्याचं शिक्षण ठेवलेलं आहे ग्रॅज्युएशन. सारथीसाठी 10वी पास पण चालेल. जरी कोणी घेणार असेल तर सांगा. तसेच आपल्या चॅनलवरती तुम्हाला विविध प्रकारचे भरतीचे व्हिडिओही पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रांनाही चॅनल शेअर करा. हा बंद पण झाला होता इरा. आपण प्रश्न पुन्हा चालू करूयात. त्यासाठी आपल्याला लँग्वेज अगोदर मराठी घ्यावी लागेल. रिझ्यूम लर्निंग करा, इथून लँग्वेज मराठी करा. 8 नंबर सेशनमधला आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे. 8 नंबर सेशन गायडेड डू इट युअर सेल्फ. रिझ्यूम एनव्हलप सर्च करायचा प्रश्न आहे, पुन्हा सोडवा. आपण स्टार्ट करा. इथे स्टार्टला क्लिक करा. स्क्रोल डाऊन करून वर्ड ओपन करा. वर्डमध्ये एनव्हलप असं टाईप करा. इथे एनव्हलप असं सर्च करा. सर्चवरती क्लिक करा. 2 नंबरच्या एनव्हलपला क्लिक करा. क्रिएटला क्लिक करा आणि सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न, डॉक्युमेंट PDF फॉर्मॅटमध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईल टॅब एक्सपोर्ट क्रिएट PDF याचा वापर करा. वर्ड आपोआप ओपन होईल. फाईल टॅबला क्लिक करा. एक्सपोर्टला क्लिक करा. क्रिएट PDFला क्लिक करा. त्यानंतर इथे नाव टाकण्यासाठी क्लिक करून पब्लिशला क्लिक करा. एस करा आणि प्रश्न सबमिट करा. पुढचा प्रश्न, दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डेस्कटॉपवर पोर्टफोलिओ फोटोग्राफी या नावाने सेव्ह करण्यासाठी फाईल टॅब सेव्ह ॲज याचा वापर करा. सेव्ह ॲजमधून आपल्याला सेव्ह करायला सांगितलेलं आहे. पोर्टफोलिओ फोटोग्राफी फाईलवरती क्लिक करा. सेव्ह ॲजला क्लिक करा. डेस्कटॉपला सेव्ह करायला सांगितले, डेस्कटॉपला क्लिक करा. इथे नाव टाका आणि सेव्हला क्लिक करा. फाईल आणि सेव्ह ॲजमधून हे करा. त्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके. पुढचा प्रश्न, नवीन ब्लँक मायक्रोसॉफ्ट वर्ड डॉक्युमेंट उघडण्यासाठी वर्ड, फाईल, न्यू आणि ब्लँक डॉक्युमेंट याचा वापर करा. इथे स्टार्टला जा. वर्ड ओपन करा अगोदर. वर्ड ओपन करा. पुन्हा फाईलवरती क्लिक करा. न्यूला क्लिक करा आणि ब्लँकला क्लिक करा. सबमिट करा. पुढील प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा. न्यू ऑप्शन सिलेक्ट करा. नंतर कोणतेही प्री डिझाईन्ड टेम्पलेट निवडा. कोणतेही सांगितलेलं आहे. फाईल टॅबला क्लिक करा. न्यूला क्लिक करा. इथे प्री डिझाईन टेम्पलेट दिले, टेम्पलेटला क्लिक करा आणि इथे क्रिएटला क्लिक करा.
त्यानंतर प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, नंतर शेअर टॅब सिलेक्ट करा आणि विविध शेअरिंग ऑप्शन्स एक्सप्लोरर करा. जसं सांगितलं तसं करत जायचे. प्रश्नामध्ये फाईल टॅबला क्लिक करा, शेअर बटनावरती क्लिक करा, ईमेल, आणि इथे आपल्याला हे शेअरिंगचे ऑप्शन दिसतील. सेंड ॲज अटॅचमेंट वगैरे आपल्याला पर्याय दिसतील. प्रश्न सबमिट करा. पुढील प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये फाईल टॅबवर क्लिक करा, एक्सपोर्ट ऑप्शन सिलेक्ट करा, त्यात क्रिएट पीडीएफवर क्लिक करा. म्हणजे पीडीएफच बनवायचे. मग आपण जसं सोडवतो तसाच प्रश्न आहे हा सेम. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. फाईल टॅबला क्लिक करा, एक्सपोर्टला क्लिक करा, क्रिएट पीडीएफला क्लिक करा, ते कुठं पब्लिश करायचे पहा, नाव द्या आणि इथे पब्लिशवरती क्लिक करा. एसला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके. पुढील प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये कॉपी आणि पेस्टचा ऑप्शन वापरण्यासाठी दिलेले टेक्स्ट सिलेक्ट करा, क्लिपबोर्ड ग्रुपमधील कॉपी ऑप्शनवर क्लिक करा, डॉक्युमेंटच्या रिकाम्या भागात जा आणि पेस्ट करा. जे दिले तेच आपल्याला कॉपी पेस्ट करायचं आहे. वर्ड आपोआप ओपन होईल, आपण करायचं नाही आहे. हे वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. सगळं टेक्स्ट सिलेक्ट करा, कॉपीला क्लिक करा, मोकळ्या जागेत खाली क्लिक करा आणि पुन्हा पेस्टला क्लिक करा. साईडला क्लिक करून प्रश्न सबमिट करा. ओके. 9वा प्रश्न, दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये दिलेला टेक्स्ट सिलेक्ट करा, टेक्स्टची फॉन्ट स्टाईल कॅलिबरी बॉडी म्हणून सेट करा, त्यानंतर फॉन्ट साईज 16 वर सेट करा. वर्ड ओपन होईपर्यंत वाट पहा. टेक्स्ट सिलेक्ट करा, इथून कॅलिबरी बॉडी फॉन्ट घ्यायचा आपल्याला. याच्यामध्ये कॅलिबरी बॉडी इथं दाखवते का पहा, नसेल तर इथं सर्च करू शकता तुम्ही. एंटर बटन प्रेस करा, एस म्हणा. त्यानंतर कॅलिबरी बॉडी नंतर आपल्याला फॉन्ट साईज करायचा आहे 16. फॉन्ट साईजवरती क्लिक करा आणि 16ला क्लिक करा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. प्रश्न रिअटेम्प्टला पडलाय, पुन्हा सोडवू आपण. पुन्हा ऑल डॉक्युमेंट सिलेक्ट करा. इथे जाऊन इथूनच कॅलिबरी बॉडी आपल्याला निवडायचं आहे. ह्याच्यामध्ये कुठेही पाहायचं आहे लिस्टमध्ये. हेडिंग आहे, इथं बॉडी आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्यानंतर फॉन्ट साईज आपल्याला जेवढी सांगितलेली आहे तेवढी इथून फॉन्ट साईज घ्या किंवा इथे क्लिक करून एंटर बटन दाबा. साईडला क्लिक करा आणि प्रश्न सबमिट करा. ओके, बरोबर आलेला आहे प्रश्न. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट वर्ड उघडा व त्यात ऑर्गॅनिक शेप फॅक्स कवर हे टेम्पलेट सर्च बारमध्ये सर्च करा, क्रिएटवर क्लिक करा. प्रश्न ओपन करा. वर्ड ओपन करून आपल्याला हे टेम्पलेट त्यात सर्च करायचं आहे. स्टार्टला क्लिक करा, स्क्रोल डाऊन करून वर्ड ओपन करा. सर्चमध्ये टाईप करा आणि इथे सर्चवरती क्लिक करा. ते टेम्पलेट आलेलं दिसेल, टेम्पलेटला क्लिक करा आणि पुन्हा क्रिएटवरती क्लिक करा. प्रश्न सबमिट करा. ओके, इथे आपला गाइडेड डू इट युअर सेल्फ संपलेला आहे. एस आय एमला क्लिक करा. समोर एंड एक्झाम टाईप करा, कन्फर्मला क्लिक करा आणि ओकेला क्लिक करा. त्यानंतर पुढे आहेत सेशन कंप्लीशन टेस्ट. पहिला प्रश्न पाहू आपण. स्टार्ट एक्झाम करा. पहिला प्रश्न आहे, तुमच्या ब्राउझरचा एक भाग म्हणून जे प्रोग्राम आपोआप सुरू होऊन कार्यान्वित होतात त्यांना प्लगइन्स म्हणतात. पर्याय क्रमांक 3. दररोज तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून ईमेल संदेश येतात, अशा प्रकारच्या सिक्युरिटी थ्रेटला काय म्हणतात? तर ह्याला आपण स्पॅम म्हणतो. पर्याय क्रमांक 2. निवडक वेबसाईट ब्लॉक करण्यासाठी पालक या प्रकारचा प्रोग्राम वापरू शकतात. फिल्टर. पर्याय क्रमांक 4. आणि चौथा, ईमेल मेसेज सोबत असणारे अटॅचमेंट एखादे डॉक्युमेंट किंवा प्रतिमा असू शकते. बरोबर. सबमिट करा, असाइन करा आणि समोर एंड एक्झाम टाईप करा. अशा प्रकारे आपला सेशन नंबर 8 इथे संपलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण सेशन नंबर 9 पाहूयात. तोपर्यंत आपण थांबूयात. धन्यवाद.